जय भारत. आज आपण महाराष्ट्राच्या मराठी साहित्याच्या परंपरेतला आज घडीला सगळ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक असलेला मानबिंदू आणि ज्यांचं भारतीय इतिहासाच्या नव्हे जागतिक इतिहासाच्या सर्वच कालखंडांवर अत्यंत मोठा व्यासंग राहिलेला आहे, ज्यांची कारकीर्द दोनही पिढीच्या लेखक साहित्यिकांशी फार जवळून आहे. म्हणजे भारतातील स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर ज्या लेखक साहित्यिकांच्या अत्यंत व्यासंगी आणि अभ्यासू पिढ्या उभ्या राहिल्या, त्याही लेखक साहित्यिकांमध्ये ज्यांचा वावर राहिला आणि आजच्याही नवोदित लेखक साहित्यिकांमध्ये अगदी मित्रासारखा वावर करणारे, या नवोदित लेखक साहित्यिकांच्यासाठी प्रचंड प्रेरणास्त्रोत असणारे डॉक्टर अशोक राणा आपल्याशी संवाद साधत आहेत. मी अशोक राणा सरांचं पहिल्यांदा परभणीमध्ये स्वागत करतो. सर, आपलं स्वागत आहे. आणि अशोक राणा सरांची आपण साहित्यिक अँगलने अनेक पुस्तकं वाचली, त्यांचं वैचारिक व्यासंगी अभ्यासू अनेक व्हिडिओ देखील आहेत आपल्याला युट्यूबला. पण आज आपण त्यांचा एक आगळा वेगळा पैलू, त्यांचं जीवनचरित्र, त्यांचा साहित्याच्या अँगलने प्रवास कसा राहिला, सामाजिक क्षेत्रातही ते कसे कार्यरत होते. कारण आपण बघतोय लेखक साहित्यिक असतील तर ते साहित्याच्या भावविश्वातच असते, त्यांचा सामाजिक चळवळीशी तितकासा संबंध नसतो, किंवा जे सामाजिक चळवळीत असतात त्यांचा अत्यंत व्यासंग करायला वेळ मिळत नाही, त्यामुळे ते तितक्या व्यासंगापर्यंत लेखक साहित्यिक जाऊ शकत नाही. परंतु असे फार मोजके लोक आहेत जे फारच व्यासंगी पण आहेत, लेखक साहित्यिक आहेत आणि जनतेतही वावरले. त्याच्यामध्ये डॉक्टर अशोक राणा सरांचं नाव घ्यावं लागतं. तर सर, तुम्ही वाचनाकडे आणि साहित्यिक या जगाकडे कसे वळलात आणि तुमचं बालपणीचं आयुष्य कसं होतं? अमरावतीच्या तारखेडा विभागात माझा जन्म झाला 28 नोव्हेंबर 1955. आमच्या घरासमोर एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असत. प्रामुख्याने धार्मिकच होते, कीर्तन, प्रवचन, भजन वगैरे. आणि मला हे खूप लहानपणी ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. आणि माझी आई ही वारकरी संप्रदायाशी संबंधित असल्यामुळे तिथे जे काही उपक्रम होत होते, दिंडी किंवा काकड आरती आणि पूजा सुद्धा, विठ्ठल रुक्माईची पूजा, कारण मारुतीचं मंदिर होतं बाजूला, विठोबा रुक्माईचे मंदिर होतं, तर ती पूजा करण्याचं काम मी करत असे. आणि माझा भाऊ, माझा लहान भाऊ, मोठा भाऊ, आई, आम्ही सगळे त्या मंदिराच्या सेवेत राहत होतो. आणि त्यामुळे मला खूप ऐकायला मिळालं आणि मोठमोठ्या लोकांचा संपर्क झाला, चर्चा झाल्या. माझ्या वडिलांनी मी साधारणतः 6व्या-7व्या वर्गाचा असेल, 12-13 वर्षाचा काहीतरी, तर कथाकल्पतरू नावाचा एक ग्रंथ मला वाचायला दिला. कोणत्या तरी कीर्तनकाराकडून त्याने आणला होता. आणि त्या ग्रंथामध्ये जी काही कथा होत्या त्या कथामध्ये एक संदेश होता की लहान मुलांना शिकवायचं कसं, त्यांना शरीरशास्त्राची माहिती कशी द्यायची वगैरे. आता ग्रंथ फार जुना आहे. आत्ता मला कळलं की तो बृहत कथा हा जो पैशाची भाषेतला ग्रंथ एकमेव, त्याचं मराठी भाषांतर होतं. अशा तरी वाचनाची जी आवड निर्माण झाली ती वडिलांनी मला जी पुस्तकं लहानपणी दिली. आणि ते पहाटे उठल्यावर ते भजनं वगैरे म्हणायचे. त्यातली बहुतेक भजनं ही कबीराची होती आणि काही मग गाणी होती जी आता मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल गड्या तुला आता भीती कशाची, हे कुंकू सिनेमातलं गाणं आहे शांताराम आठवलेंचं. हे उशिरा कळलं मला. अशा तऱ्हेने सकाळ आमची ही गाण्यानी होत असे, भजनानी होत असे. एक धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण हे सहजपणे मला लहानपणी मिळालं. आणि तुमचं मग शिक्षण जे आहे प्राथमिक किंवा माध्यमिक अमरावतीतच झालं की अजून? अमरावतीतच. तिथे नगर परिषदची शाळा नंबर 1 जी आहे, तर ती पूर्वी तिथे बिसन सेठ म्हणून एक राजाचा दिवाण होता. अचलपूरला तेव्हा राज्य होतं आणि त्याचा दिवाण अमरावतीत राहत असे. तर त्याचा जो राजवाडा होता त्या राजवाड्यातच आमची शाळा भरत असे. त्यामुळे त्या शाळेचं जे अतिशय पर्यावरण होतं ते राजेशाही होतं. मेहरपी वगैरे, खांब, लाकडी कोरीव काम. त्याला पण एक लक्ष्मीनारायण मंदिर आहे, त्या ठिकाणी आपल्याला त्याचे अवशेष मिळते. तशा प्रकारची वास्तुशैली आपल्याला पाहायला मिळते. कारण आता मी अलीकडे ती शाळा पाहायला गेलो होतो 10 वर्षापूर्वी, तेव्हा ती शाळा पाडली होती. त्यामुळे नवीन स्वरूपात ती शाळा आहे. तर त्या शाळेत माझं शिक्षण झालं 4थ्या वर्गापर्यंत. पुढे 5व्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत गव्हर्नमेंट अकॅडमिक हायस्कूल नावाची शाळा तिथे आहे अमरावतीला. ती विदर्भातली पहिली शाळा. 1876 मध्ये तिची स्थापना झाली. त्या ठिकाणी जे मोठी माणसं
माणसं शिकली त्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख, विजय व्यंकटेश केतकर आणि त्रिना आत्रे, गावगाडा हे जे पुस्तक प्रसिद्ध आहे त्याचे लेखक, अशी बरीच मोठी माणसं शिकली. नंतर मला कळलं त्या शाळेचं पहिलं नाव हिंदू हायस्कूल होतं, हिंदू हायस्कूल, मग मराठा हायस्कूल झालं, नंतर गव्हर्नमेंट हायस्कूल झालं, आता ती शासकीय जिल्हा परिषदची शाळा. तर तिथे 10वीपर्यंत मी शिकलो. अच्छा. आणि मग पुढे नोकऱ्यांचं आणि पुढचं शिक्षण? हा, तर काय गंमत झाली, आता लगेच मला नोकरी लागली. 10वीपर्यंत शिकल्यावर माझी 10वीची मार्कलिस्टची माझ्याकडे नव्हती, निकाल लागायचा होता. त्या काळात 72 मध्ये दुष्काळ पडला होता महाराष्ट्रामध्ये आणि त्या दुष्काळामध्ये काही जागा तात्पुरत्या निघाल्या होत्या. तर बांधकाम विभाग जो आहे BNC, तर त्या विभागात ट्रेसरची जागा रिकामी होती आणि माझे गुरुजी होते ज्यांच्याकडे मी गीता शिकलो, धर्मरत्न भास्कर श्रीधर जोशी, तर ते त्याचे ड्राफ्टमन होते. ते म्हणाले तू काम नोकरी करतो का? आता 10वा वर्ग पास झालेला आणि 17 वर्षाचा होतो मी, 18 वर्षे पूर्ण व्हायची होती. पण त्यांनी मला ती नोकरी दिली. 2 महिने मी राहिलो, पण 18 वर्ष व्हायची असल्यामुळे ती नोकरी मला सोडावं. पहिली नोकरी माझी अशा तऱ्हेने 72 मध्ये 10व्या वर्गात 10वा वर्ग पास झाल्यानंतर झाली. नंतर मग 1973 मध्ये मी शिवाजी महाविद्यालयात होतो अमरावतीच्या, आणि हे महाविद्यालय माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं. तर त्या ठिकाणी वासुदेवचरण अग्रवाल यांचं हर्षचरित एक अध्ययन, सांस्कृतिक अध्ययन, आता हे सगळं शीर्षक मला आता आठवते, कारण 50 वर्षाचा वर काळ म्हटला. तर आठवते म्हणजे ते पुस्तक नंतर मला पाहायला मिळालं अलीकडे. मी महिला महाविद्यालयात होतो 2005 मध्ये, तेव्हा तिथे मला हे पुस्तक पाहायला मिळालं. पण त्या पुस्तकाने मला इतिहासाची आवड निर्माण केली, प्राचीन इतिहासाची, कलेची सुद्धा. आणि तेव्हा आणखी पुस्तक मी वाचलं होतं संभोगातून समाधीकडे, आचार्य रजनीशांचं. तर त्यातून रजनीशांच्या एकंदर कामाकडे मी माझं लक्ष वेधलं गेलं. 74 मध्ये मी चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला, फाउंडेशन या कोर्सला. तर तिथे अक्षर शोध नावाचं पुस्तक मला वाचायला मिळालं. बाळकृष्ण दाभाडे चित्रकार होते, नागपूरचे होते, आणि सुद्धा श्रीपाद दामोदर सातावळेकर जे औंधचे होते सातारा, त्या ठिकाणी ते काही काळ होते. आणि त्यांच्या पुस्तकाने मला कलेविषयीची एक दृष्टी आली. विष्णू आनंद केंद्रीश कुमारस्वामी यांचं लिखाण जे आहे, काम आहे, ते मला पाहायला मिळालं. तिसरा एक ग्रंथ मला त्या ठिकाणी वाचायला मिळाला, टीका विवेक, श्रीकेश क्षीरसागराचा. त्यामुळे मग साहित्यातले संप्रदाय, साहित्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, वास्तविक ते वय नव्हतं ते अभ्यासाचं कारण, आणि ते महाविद्यालयाचं चित्रकलेचं होतं. पण त्या ठिकाणी पुस्तकं मिळाली, कोणी वाचत नव्हतं. आमच्याकडे चित्रकलेची पुस्तकं पाहत होतो रंगीर वगैरे छान, पण ही पुस्तकं कोणी वाचत नव्हतं. पण ती माझी पायाभरणी झाली. 1974 ते 76 मी त्या कॉलेजला होतो, आणि मग 77 म्हणजे मी विदर्भ महाविद्यालयात गेलो आणि तिथे BA पार्ट 1 केलं. आणि मला वास्तविक जीवनप्रती एक योजना होती, ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती. नंतर कळलं मला विवेकानंदांबद्दल एक आकर्षण होतं. स्वामी विवेकानंदांनी ज्या ठिकाणी ध्यानधारणा केली, कन्याकुमारी हे ठिकाण आहे, तिथे त्यांनी रॉक मेमोरियल केलं आहे. आणि तिथे जायचं मी ठरवलं होतं, की आमच्याकडे सांगण्यात आलं होतं गुरुजींनी की अशा तऱ्हेची लाईफ वर्कर स्कीम आहे, म्हणजे आयुष्यभर तिथेच राहायचं, नंतर काही करायचं नाही. पण आता धार्मिक क्षेत्रातच जायचं म्हणून संस्कृत विषय घेतला अभ्यासाला, तत्वज्ञान घेतलं आणि संगीत घेतलं, म्हणजे आपण कीर्तन प्रवचन काही करता आलं पाहिजे, आणि मराठी साहित्य घेतलं. आणि काय झालं की नंतर लगेच मला पुन्हा नोकरी लागली. आता हे कसं वाटतं, पुन्हा नोकरी लागणं सुटणं आता तर कठीण आहे, पण तेव्हा सोपं होतं. विदर्भामध्ये त्यावेळेस प्रतिगामी छावणीचं देखील काम होतं, जसं RSS वगैरे वगैरे. तर तुम्ही एवढ्या धार्मिकतेच्या कडेवर असताना हे तिकडे का नाही गेलात, इकडे कसं वळला? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. 1977 मध्ये, आता मी 76 ची गोष्ट केली, आपण त्या क्रमाने जातो NSC. 75 मध्ये आणीबाणी होती, आणि आणीबाणी उठली 77 मध्ये, 26 जूनला लागली होती, आणि नंतर ती मार्च मध्ये काहीतरी उठली. तर 77 मध्ये अमरावतीला संपूर्ण क्रांती शिबिर भरलं होतं. त्या चंद्रकांत वानखेडे त्याचे सहयोग होते, आणि शेखर सोनाळकर जळगावचे हे महाराष्ट्राचे सहयोग होते. ही नावं लक्षात राहिली माझ्या. त्या शिबिरातले शिबिरार्थी होते, त्याची नावं तुम्ही ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. निखिल वागळे शिबिरार्थी होता, अमर हबीब शिबिरार्थी होता, आणि आपल्या वसमतचे बबरुवान तामस्कर हे केव्हा 2 वर्ष झालं.
हा ते होते. शिबिरार्थांपैकी नावं मोठी नावं आणि आम्हाला शिकवणारे लोक त्यापेक्षा मोठे होते. दादा धर्माधिकारी, महात्मा गांधीचे पट्टशिष्य, यज्ञनाथ कत्ते, पन्नालाल सुराणा, बाबा आढाव आणि नारायणभाई देसाई, म्हणजे महादेवभाई देसाई जे होते महात्मा गांधीचे स्वीय सचिव, पर्सनल सेक्रेटरी, त्यांचा मुलगा, आणि राम शेवाळकर. तर तिथे मी गेलो होतो खरं म्हटलं म्हणजे पेंटिंग करायला. म्हणजे मी पेंटरच होतो. मी व्यवसाय सुद्धा करायचा, बॅनर पेंटिंग, वॉल पेंटिंग, बॅजेस, काही की असं चिल्लर चाललं कामं करत राहायचे. आपल्या शैक्षणिक खर्च निघाला पाहिजे. तर तिथे मी बॅनर रंगवलं, संपूर्ण क्रांती शिबिर, जयप्रकाश नारायणचा प्रभाव होता. आणि मग बागे बसून मी ते फलक करतो, जानवे तोडा, माणसे जोडा वगैरे. हा, असे आम्ही फलक करत होतो. पण माझ्या कपाळावर टिळा राहायचा पूर्वी, टिंकास, कुंकू, पांढरे शुभ्र कपडे मी घालत होतो. आणि धार्मिक असं वातावरण होतं. खिशात माझी गीता असायची नेहमी. गीतेसोबत आपण काय पाठांतर होतं माझं, अख्खी गीता पाठ, 700 श्लोक. आणि ते जे वर्ष आहे त्याच्या आधी 1974 किंवा 73 मला गीता पूर्ण शिकण्याची संधी मिळाली. आणि त्यात सगळ्यात जास्त गुण मला मिळाले होते गीतेच्या परीक्षेत. तर धोंडामाना देगलूरकर यांच्या हस्ते मला गीताभूषण पदवी मिळाली. आणि 72 ते 70 दरम्यान कमलाकर व औरंगाबादकर एक कीर्तनकार होते औरंगाबादचे, तर ते पुण्याला राहायचे. त्यांनी कीर्तनाचा वर्ग घेतला होता महिनाभर. तर मी कीर्तन शिकलो त्यांच्याकडे. तर त्यामुळे कीर्तन करायला लागलो. 72 ते 78, 6 वर्ष साधारणतः मी कीर्तन केली. आता आपण 77 बद्दल हे वर्ष यासाठी महत्त्वाचं ठरलं माझ्यासाठी, त्या संपूर्ण क्रांती योग शिबिरामध्ये जे काही विचार मांडले गेले ते मला धक्कादायक होते. मी धार्मिक स्वभावाचा होता आणि मला चिडवायचे लोक, सगळे चिडवायचे. ते क्रांतिकारक लोक जमले होते सगळे आणि माडितले. कारण हा धार्मिक माणूस आहे. तरुण वयात म्हणजे 78 77 मी 17 वर्षाचा असेल. ते मला थोडंसं दुःख होत होतं. पण मी काही वाद नव्हतो करत, चिडत नव्हतो. त्यांनी कोणत्याही प्रश्न विचारायला शांततेने उत्तर द्यायचे. पण ते आठवडाभर मला ते ऐकायला मिळालं त्या मोठ्या लोकांकडून. नंतर आम्ही मोठी रॅली काढली. तर माझ्यासोबत निखिल वागडे होता, हे हातात झेंडा घेऊन आम्ही असं शहरात फिरलो. चांगलं वातावरण होतं, खूप छान. पण त्यांनी मात्र मला थोडंसं बदलायला भाग पाडलं. ही जी घटना आहे, टर्निंग पॉईंट, आणखी एक टर्निंग पॉईंट आहे, तो सांगतो नंतर मग पुढे जाऊ आपण. नंतर मग मी शिरसगाव कसबा, अमरावती जिल्ह्यातलं एक गाव आहे, परतवाडा या गावाजवळ अचलपूर, आता ते तांदूळ तांदूळ बाजार तालुक्यात आहे. तर तिथे मला नोकरी लागली चित्रकला शिक्षकाची. आणि तिथे गेलो, एका ठिकाणी राहायला लागलो. तिथे एक माणिकराव बोडके नावाचे एक महाराज आले. महाराज म्हणजे असा साधा राहायचा, वेळापिशासारखा माणूस, पण इंजिनियर होता तो. आणि त्यांनी एका ॲक्सिडेंटमध्ये वाचल्यामुळं संसार सोडून, मुलं बाळा सोडून धार्मिक क्षेत्राकडे वळला होता. तर त्याला माझ्या मित्राने सांगितलं की मी गीता शिक्षक आहे, गीता प्रचार आहे. पण 1973 अखिल भारतीय गीता प्रचार संमेलन हे पवनारला झालं होतं. आणि विनोबा भावे त्यात होते. त्यांचं भाषण झालं, त्यांच्या आयुष्यातलं शेवटलं भाषण. 25 डिसेंबर 1973. त्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी गीता जयंती साजरी झाली. त्याची गीता जयंती होती. आणि दुपारी रमजान ईद साजरी झाली. संध्याकाळी ख्रिसमस, एका दिवशी 3 सण आले. तर त्यात ऋषभदास राका, एक रामकृष्ण आपलं श्रीमन नारायण राज्यपाल होते. आणि जे जमनालाल बजाज होते त्यांची मुलगी दिली त्यांना. म्हणजे मोठे राहुल बजाज, नाही तो दुसरा बजाज होता, राहुल बजाज नाही, आता हा रामकृष्ण बजाज, तो संचालन करत होता. तर असं सगळी मोठी माणसं तिथे माझं पहिलं भाषण झालं. कार्यकर्त्यांच्या सत्रामधलं 10 मिनिट मला दिले होते. आणि ते भाषण एका माणसाने ऐकलं. तो अमरावतीचा होता, एकनाथराव हिरोडकर. त्याला आश्चर्य वाटलं, आपल्यात कुठला माणूस आहे आणि हा कसा काही ते भाषण देतो. आयुष्यातलं पहिलं भाषण एवढं आहे, हिंदीत दिलं. तर हा जो 73चं जे वर्ष आहे ते माझ्या टर्निंग पॉईंट यासाठी ठरलं की त्या काळात मी कीर्तन प्रवचन सगळं करत होतो. पण 78 मी ज्या गावाची गोष्ट केली तिथे मी रोजच गीता शिकवत होतो. आणि मंगळासाठी कीर्तन करत होतो, रोज प्रवचन, मंगळासाठी कीर्तन. तर अख्खं गाव म्हणजे मला चाहणार, विशिष्ट वर्ग म्हणजे रस्त्याने मी जाताना लोक पायावर पडायचे, टोपी वगैरे घालायचा, तरी धोतर नेसत होतो. म्हणजे खूप असं त्या क्षेत्रात जायचं ठरलं. पण त्याच कारणामुळे माझी नोकरी गेली. आणि नोकरी केल्यानंतर मग 78 वर्ष महाराष्ट्राच्या आयुष्यातलं फार महत्त्वाचं वर्ष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव
औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात ते आंदोलन झालं. त्या आंदोलनात सुरुवातीलाच जाळपोळ झाली, अनेक लोकांचे जीव घेतले गेले, जिवंत मारलं गेलं कोचेराम कांबळे. हे मी बातम्या ऐकत होतो, पाहत होतो. त्या ऐकले म्हणजे रेडिओ होता आणि तर मला थोडा संताप आला होता किंवा ज्या मराठवाड्यात संतांची भूमी त्याला म्हणतो ती माणसं जाळली जाळलं जिवंत. तरी माझ्या कीर्तनात ती घटना सांगितली, नामांतराची घटना म्हणजे आंदोलनाची. तेव्हा मी त्या कीर्तनासाठी जो अभंग घेतला होता तुकोबा रायांचा, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ कोणा हे जीवाचा न रडून नसतं. एकीकडे तुकारामांना आपण मानतो, दुसरीकडे माणसं जाळतो. खूप प्रखर बोललो होतो आणि आयोजक हे माळी समाजाचे असल्यामुळे महात्मा फुलेंचे विचार मी मांडले. मी त्यांचं जे काही वाचलं होतं त्या काळात 73 मला वाचायला मिळालं महात्मा फुलेंचं साहित्य आणि विशेषतः चरित्र. आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दलही बोललो. तर माझं जे कीर्तन संपल्यावर माझा मित्र रागावला माझ्यावर, मी आनंदात होतो आपल्या. तो म्हणाला की हे राणा हे काय कीर्तनात काही फुले आंबेडकर सांगायचे असतात काय? इतकी मोठी घटना म्हणजे ते लोक बाहेर जातात, त्याची साधा उल्लेखही करू नये आपण. हे म्हणजे बंद कर म्हणजे कीर्तन वगैरे करू नका. कीर्तनात फक्त नामस्मरण करायचं असते, विचार सांगायचा नसतो. तर मला बेस पडला की आता आपल्यात बदल झालेला आहे काही नाही. कारण त्याच्या आधी मी सांगितलं की ते संपूर्ण क्रांती शिबिर मी अटेंड केलं होतं आणि केवळ कीर्तन प्रवचन करतो म्हणून माझी नोकरी गेली होती. पहिलीच नोकरी चालली गेली. तर मला असं वाटतं की आपण दिशा बदलली पाहिजे. पण नंतर लगेच 1980ला मला नोकरी आली. ही नोकरी जाणे आणि लागणे, तेव्हा शिक्षणात खंड पडणे सगळे प्रकार होत होते. तर यामुळे मग मी ओढलो गेलो महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला. हा टर्निंग पॉईंट. मी कीर्तन थांबणे हा आणि मग तो माझा मित्र म्हणाला की तू कीर्तन बंद कर. म्हटलं काय करू? व्याख्यान द्या. मला व्याख्यान हे प्रकार माहीत नव्हता. पण अनायसे एका ठिकाणी मला महात्मा फुले पुणे तिला बोलवणार. ते मला आलोच नाही. माझे गुरुजी होते शरद करणार, त्यांना बोलवायला कार्यकर्ते आले. तिथे बसलो होतो. तर तेवढे याला घेऊन जा. ठीक आहे. मी महात्मा फुले पुण्यतिथीला पहिलं व्याख्यान दिलं 1983. आणि 1984 असंच त्यांनाच बोलवायला आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते तेव्हा तिथे त्यांच्याकडे होतो मी. तो याला घेऊन जा. 14 एप्रिलला मी 1984 हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे इतिहास विषयक विचार, इतिहासकार बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान दिलं. म्हणजे कशी लिंक लागून गेली, महात्मा फुलेंशी नातं जुळलं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांशी जुळलं. तर त्यांच्यामुळे इतिहासाशी जोडलं गेलं. त्यामुळे इतिहासाशी जोडलं गेलं. तर मग आता हे सगळे बदल होताना कुटुंबातून काय तुम्हाला ऍक्शन रिॲक्शन झालं? कुटुंबात काय होतं की कुटुंबात ते लोक आपल्यावर इतकं प्रेम करतात, तुमची गुणदोष असं तुम्हाला स्वीकारतात. या सगळ्या प्रक्रियेत सगळ्यात जास्त त्रास माझ्या आईला झाला. माझी आई साधीमुळी होती आणि वारकरी संप्रदायाशी होती, संबंधित होती. तर ती माझ्यासोबत होती. मी जेव्हा गीता वर्ग घेत होतो किंवा त्या गावात शिक्षक होतो तेव्हा तिने ते माझं वैभव पाहिलं होतं. मान सन्मान, वर्षभर पगार नसतानाही लोकांनी मला मदत केली. कोणी फळ आणून दे, कोणी भाज्या, कोणी दूध, कोणी ताक, असं गावकऱ्यांनी. म्हणजे आर्थिक पैशाची नाही पण ही मदत त्यांनी केली. आणि मग त्या गीतावर्गात आईसुद्धा असायची. तर तिने पाहिलं लोक इतकं मानतात. अशा तऱ्हेने एक धार्मिक माणूस ज्याला प्रतिष्ठा आहे, मान्यता आहे आणि त्या माणसाचा इतका मोठा बदल, तर तो तिला त्रासदायक झाला. पण तरीही ती लोक म्हणाली त्यांनी सगळंच शिकलं आहे, गीता ज्याला पाठ आहे त्याला सर्व काही येतं. आता त्यांनी हे नाही केलं तरी चालतं. आणि मी काही मंदिरांचा पुजारी होतो ना, सगळ्या धार्मिक व्यवस्थेत पूर्णतः स्थिरावलो होतो. अशा तऱ्हेने हा बदल त्रासदायक सगळ्यांनाच झाला. वडिलांनाही झाला, पण वडील फारसे बोलत नव्हते. ते एवढंच म्हणायचे की हे नास्तिक झाला आहे आता. तर हे दुःख सगळ्यांनाच ते भोगावं लागलं. आई वडिलांना जास्त, भावा बहिणीने तेवढं जाणवलं असेल पण व्यक्त नाही केलं नाही. आणि लग्न वगैरे कधी झालं त्यानंतर? लग्न माझं 1986. लग्न झालं म्हणजे तो एक अपघातच होता. मला लग्न करायची मुळीच इच्छा नव्हती. लग्न सगळेच करतात, आपण कशाला करायचं? आपण हे सगळं रुटीन जगायचं, तसंच मारायचं. आपण वेगळं जगायचं आणि एक आठवण आपली राहिली पाहिजे. पण नोकरी लागली मला यवतमाळ 1979 मध्ये. आणि तिथे ती नोकरी 2 वर्षात गेली पुन्हा. वेगळ्या कारणाने हिंदी मराठी वाला, हिंदी असल्यामुळे मी तिथे शिक्षक होतो. मग रमाकांत कोलते सर, डॉक्टर रमाकांत कोलते सर हे म्हणाले तू या गावात राहणार नाही, बाबूराव तुला परत जातो. मग एका अटीवर त्यांनी मी अट टाकली की आम्ही कॉलेज मॅगझिन काढा. त्याचा संपादक होतो, पण ती माझी इच्छा पूर्ण होती.
तरी कॉलेजने एकदा माझ्यासाठी काढून त्याला नागपूर विद्यापीठात पहिलं बक्षीस मिळालं. तर त्यामुळे मग नोकरी सुटल्यावर मग कुठे जायचं, मी ग्रंथसभा होतो रामकृष्ण आश्रमात. तिथे मला 200 रुपये पगार होता आणि 150 रुपये आम्हाला जेवायचा खर्च यायचे. 50 रुपये आम्ही राखून ठेवले होते. सायकल पंक्चर झाली, काही झाली ते दिवसात यायचं. असा तो काळ होता 2-3 वर्षाचा. तर त्या काळामध्ये जे काही अनुभव घेतले, नंतर मधल्या काळात मग मी 77ची गोष्ट सांगितली, अर्धवट सांगितली, की मी जे लाईफ वर्करची स्कीम होती कन्याकुमारीची, तर त्याच्याकरता इंटरव्ह्यू द्यायला मी नागपुरात गेलो. श्रीबा वर्डेकर एक संस्कृतचे फार मोठे पंडित होते नागपूर विद्यापीठात. त्यांच्याकडे माझा इंटरव्ह्यू 3 दिवस चालला. एकनाथजी रानडे नावाचे संघाचे फार मोठे प्रचारक होते. त्यांनी ते रॉक मेमोरियल उभारलं. त्यांनी 3 दिवस माझा इंटरव्ह्यू घेतला आणि ते वारंवार एक प्रश्न विचारत होते, तुमचा संघाशी काही संबंध आला का, शाखेत तुम्ही कधी गेला आहात का? मी म्हटलं संबंध आला, मित्रमंडळी आहे, पण शाखेत तुम्ही नाही गेलो कधी. तर मग तुम्ही कोणत्या विचाराचे आहेत? म्हटलं महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव माझ्यावर आहे. मी सर्वोदयात काम केलं होतं त्या काळात. सालिगोची कथा, मला राष्ट्रसेवा दलाशी संबंध आला होता आणि आणीबाणीच्या काळामध्ये मी छात्रसेवा संघर्षवाडीत काम केलं होतं. त्याच्या लक्षात आलं की हा आपल्या काही कामाचा नाही आहे आणि माझं डिग्री व्हायची होती, BA व्हायचं होतं. मग मी लगेच तिथून मग रामकृष्ण आश्रमात गेलो. स्वामी ब्रह्मरूपानंद तेव्हा ते मोठे स्वामी होते. मोठे म्हणण्यापेक्षा तिथले स्वामी, मोठे स्वामी वेरूळ मठाच्या स्वामींना म्हणतात. त्यांच्या हस्ते मी दीक्षा घेतली. अच्छा. स्वामी वीरेश्वरानंद यांच्या हस्ते रामकृष्ण मठाची मी दीक्षा घेतली. तुमची सगळी तयारी झाली होती? संन्यासच घ्यायचा. तर मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना म्हटलं मला संन्यास घ्यायचा. ते पाहायला लागले, सुंत पाळ होते. का घ्यायचा? तर मी गेलो होतो त्या विवेकानंद रॉक मेमोरियलच्या जीवन याच्यात, त्यांनी नाही घेतलं मला. मला संन्यास घ्यायचा. तुम्ही वडिलांना विचारा, घरच्या लोकांना विचारा, मग ठरवू आपण संन्यास द्यायचा की तुम्हाला. मी वडिलांना विचारलं, वडील खूप संताप नाही. त्यांना काय वाटलं मला नोकरी लागत नाही म्हणून बा मी संन्यास घेतला. असं नोकरी लागेल आज उद्या, संन्यास वगैरे नाही घ्यायचा. त्यामुळे ते वडिलांमुळे वाचलो म्हणजे मी असेल आता पटकन लग्नच करून टाका. मग ते लग्न झालं. पण ते उशिरा झाले, त्या कधी झालं. नोकरी लागली, ते स्थिर व्हायला आणखी 2-3 वर्ष लागले. ज्या वर्षी मला परफेक्ट हे मिळालं, अपॉइंट मिळाली की आपलं परमनंटची ऑर्डर मिळाली, त्या वर्षी झाली 1986. अनेक स्थळं बघत फिरलात का, जे आलं तेच केलं? नाही, स्थळं पाहिले खूप नाही पाहिले, पण मला काही इच्छा नव्हती पाहायची. आमचे घरचे लोक इकडे जा तिकडे जा, मला काही ते पटत नव्हतं. आणि एका कार्यक्रमात मी स्वागत गीत वगैरे येताना म्हणजे स्वागत करू शकता का, तुमचं स्वागत करायला आलं. मग ते लग्न ठरलं आणि मीच पाहायला गेलो. त्यांना वाटतं कोणाला पाहतात. छोटे खाली केलं असेल रजिस्टर बँक केला, एक लहानसा कार्यक्रम केला, पण रजिस्ट्रारला बोलवलं, लोकांना कळावं रजिस्टर बँक कसं असतं, सह्या कशा, शपथ कशी घ्यायची आणि सगळं ते त्याचे आहे, फोटोग्राफ वगैरे आहे. रजिस्टर मॅरेज अगदी छोटं पण सगळ्यांना दिसावं असं. रजिस्टर मॅरेज कोण करतात, पळून जाऊन लोक करतात, कोर्ट मॅरेज असा एक समज आहे. तो समज निघावा आणि अगदी अरेंज मॅरेज सुद्धा कोर्ट मॅरेज करता येतो, रजिस्टर मॅरेज करता येते. आमच्या समाजात ते पहिलंच कोर्ट मॅरेज होतं. फार चर्चा झाली सध्या. चर्चा काय हालच हाल झाली. अच्छा. आम्हाला गंमत म्हणजे आम्ही काही आणू नका बा काही भेटी असं म्हटलं होतं. तेव्हा दक्षिण आफ्रिकेत एक मोठा दुष्काळ पडला होता. त्या दुष्काळाला मदत करण्याकरता आम्ही एक बॉक्स ठेवला होता की ज्यांना मदत करायची आणि यात टाकायची. टाकले की नाही माहीत नाही, लोकांनी टाकले असतील. पण आमचे कार्यकर्ते जे होते हे पथनाट्य वगैरे मी तेव्हा शिकवायचा आणि करायचं. आमच्या लग्नाचं पथनाट्य केलं लोकांनी. घाबरले, काय झालं ते तिथल्याच वाट्या, तिथले ताट, तिथले चमचे वाजवत ती गाडी म्हटली त्यांनी. तर मग ज्या लोकांनी काही भांडे वगैरे आणले होते, गुंड बरडे कुठे आणायचे, लोक दाखवायचे, घेऊन जायचे. तुम्हाला नकोच आहे घेऊन जा. असा एक गमतीशीर प्रकार झाला. म्हणजे सामाजिक कार्याचा पिंड लग्नाच्या वेळेला दिसून आला सगळा. म्हणजे आधीच होतोच. आधी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन झाली होती, त्याचा मी संस्थापकच आहे. श्याम मानव आणि आम्ही एकत्रच होतो. यवतमाळात आम्ही त्याची एक बैठक घेतली होती. पुढे श्याम मानवनी नागपूरला त्याची स्थापना केली, रजिस्टर केलं. तिथे डी प्रेमानंद आले होते यवतमाळला आणि ते अब्राहम कोरचे शिष्य होते. त्यांचं इंग्लिशचं भाषण, त्याचं मराठी भाषांतर करायचं काम श्याम मानवकडे होतं आणि त्या कार्यक्रमाचं संचालन माझ्याकडे होतं. ते यायच्या आधी मी जवळपास 2 तास लोकांना कथा सांगत होतो, सानेगुरूंच्या कथा इकडल्या तिकडल्या. आणि मग आगीवर चालण्याचा प्रयत्न झाला तर सगळे निघून गेल्यावर श्याम मानव, मी आणि काही मित्रांनी बसलो
चहा वगैरे असं असतात. मी त्यांना म्हटलं आपण ही संघटना स्थापन करू, रॅशनॅलिस्ट असोसिएशन. तर त्यांनी हो हो म्हटलं, कारण ती संस्था अब्राहम कोरांची होती आणि सी.जी. पांडे नागपुरात त्याचे प्रमुख होते विदर्भाचे, ते महाराष्ट्रातच त्यांचं काम होतं. तर मग त्यांनी तिथल्या लोकांनी चर्चा केली, उमेश चौबे, हरीश देशमुख वगैरे. त्यांनी जरा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठेवलं, नागपुरात रजिस्टर केली. मग मी काही काळ, जवळपास 15 वर्ष अभानिस्ताचा जिल्हा संघटक होतो आणि पण महाराष्ट्रभर फिरत होता. जिल्हा संघटक खूप भांडाफोड केले, बाबा बुवा मात्री देव्या वगैरे, कोर्ट केसेस झाल्या, पोलीस केसेस झाल्या, मारामाऱ्या झाल्या, सगळं झालं. तो अनुभव प्रचंड, हा मोठा 15 वर्षाचा काळ फार मोठा. महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वात मोठं जे नाव आहे ते कॉम्रेड शरद पाटलांच्या साहित्याच्या अँगलने आहे. तर मग शरद पाटलांकडे कधी वळलात कसं? फार महत्वाचा प्रश्न विचारला, कारण याच्यामुळे आणखी माझ्या लिखाणात त्या विचार करण्याच्या पद्धती झाल्या. मी ग्रंथपाल होतो, तुम्हाला सांगितलं 1981 ते 83, 2 वर्ष. तर त्या काळात वैदिक संस्कृतीचा विकास नावाचा एक ग्रंथ तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचा माझ्या वाचनात आला आणि त्यात एक इतिहास पुराणांची संस्कृती नावाचं एक प्रकरण आहे आणि त्यात पुराणांची निर्मिती शूद्रांनी केली असं त्यात लिहिलं आहे. शूद्रांनी जर पुराणांची निर्मिती केली, आता तर शूद्रांना एक मोठा वारसा आहे साहित्य निर्मितीचा. मग आपण अवैदिक संस्कृतीचा इतिहास असा एक ग्रंथ लिहावा असं माझ्या डोक्यात आलं. आणि 81 हे जे वर्ष आहे महत्वाचं यासाठी की त्याच वर्षी एक व्याख्यान मला आमच्याकडे होत असे, नवरात्र व्याख्यान. मला ते शरद पाटील आले. कॉम्रेड शरद पाटलांची 3 व्याख्याने मी ऐकली आणि एकदम मला सूर गवसला की मला जे लिहायचं आहे या माणसाच्या विचारामुळे. त्यांची मी चर्चा केली, मग आमच्या वारंवार भेटीगाठी होत गेल्या आणि 82 मध्ये त्यांचं पुस्तक मला मिळालं. अमरावतीला एका बुक स्टॉलमध्ये होतं, मी सहज चाळायला घेतलं, तर ते पुस्तक हिसकावून घेतलं त्या बुक स्टॉलला. तर तो मला ओळखत होता, प्राध्यापक होता आमच्या कॉलेजला VMBला. हे काही वाचनालय नाही. मला फार वाईट पडलं, इतकं चांगलं पुस्तक दाशमुलाची गुलाब दिली आपल्याला, पैसे नाही आपल्याकडे, 25 रुपयाचं होतं ते. तर माझ्या सरांना मी सांगितलं की मला हे पुस्तक पाहिजे होतं, मग त्यांनी हिसकावून घेतलं. त्यामुळे जसे तुला पैसे मिळतील तसं तू पुस्तक खरेदी करत जा. मग ते पुस्तक खरेदी नाही केलं, पण एका मित्राने भेट दिलं मला. हां, आणि नंतर मी बरेच पुस्तक खरेदी केली, त्यातून माझं वाचनालय समृद्ध झालं. तुमचं आणि शरद पाटलांचा पत्रव्यवहार पण व्हायचा ना? हो, पत्रव्यवहारामध्ये थोडं हे आहे, फारसा खुश नसतो, पण शरद पाटलांना उत्साह होता. त्यांनी मला 2-3 पत्र पाठवली होती. मी प्रामुख्याने एक लेख त्यांच्याकडे पाठवला होता. म्हणजे शिवाजी महाराजांच्या एकंदर व्यक्तिमत्वामधला दुर्लक्षित पैलू म्हणजे त्यांच्या सौंदर्यदृष्टी. तर मी ते कलेची कदर जाणता राजा असा एक लेख लिहिला होता. पुढे तो शिवरायांची सौंदर्यदृष्टी या शीर्षकाखाली पुस्तकात आलाय माझ्या शिवरायामध्ये. तर शरद पाटीलांनी लिहिलं, तुम्ही पुरंदरेच्या मार्गाने जात आहात. जाणता राजा शब्द त्यांनी वापरला ना, मी किंवा समोर रामदास स्वामींचा तो शब्द आहे. तर मग त्यांनी सांगितलं की हे शब्द तुम्ही लिहिलं बरोबर आहे, पण ह्या मांडणीमध्ये तुम्ही हा बदल का, असा त्यांनी 2-3 पत्र मला अशी लिहिली होती. पण आता ती पत्र माझ्याकडे नाही, ज्यावेळी दिले त्यांनी ते परत दिले. आणि शरद पाटलांच्या देखील शिवरायांच्या मांडणीला विस्ताराने करा असं काहीतरी तुमचं सजेशन झालेलं आहे. हो, शिवरायांबद्दलचं त्यांचं एक मत जे आहे ते मला भावलं होतं. त्यांचं शिवाजीचे शत्रू बहुमती ब्राह्मणी हे लहानसं पुस्तक होतं. मीच त्यांना म्हटलं हे मोठं करा, मग पुढे त्यांनी मोठं केलं. पण मीच म्हटलं म्हणून केलं असं नाही, अनेकांनी म्हटलं, अनेकांनी आग्रह केला की मी लहानसं पुस्तक होतं. पण त्यातलं एक जे शैव विवाह संकल्पना होती, विशेषतः शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस अस्पृश्य स्त्रीशी विवाह केला असाच उल्लेख त्यांनी केला. तर मला तो क्रांतिकारक वाटला. तो विचार उचलून धरला मी आणि मग माझ्या शिवचरित्रामध्ये शिवराज्याभिषेक पहिला व दुसरा नाव त्याचं पुस्तक निघालं पुढे. आणि तो खूप लोकांनी, तुम्ही सुद्धा तो उचलून धरलेला विचार होता, अनेकांनी उचलून धरला आणि मग मला एक दृष्टी मिळाली शिवचरित्राकडे पाहण्याची. महाराष्ट्रात तुमच्या एकूण साहित्याची लोकांमध्ये जाण्याची जी क्रेज आहे ती छोटे छोटे लेख आणि पुस्तकं आहेत. तर ही छोटी छोटी पुस्तकं, लेख लिहिण्यामागची काय प्रेरणा होती? तुम्ही हे काम कसं करत गेला? हा तर फारच महत्वाचा प्रश्न आहे. LR बाली म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी होते, समता सैनिक दलाचे ते प्रमुख होते. ते यवतमाळला एकदा व्याख्यानाला आले, तर मी त्यांना भेटायला गेलो. पाटीपुऱ्यात बौद्ध वस्तूत राहत होतो. तर ते प्रहराद देशमुखांना भेटायला गेले होते, ॲडव्होकेट प्रहराद देशमुख. त्यांनी तेव्हा सिंधू संस्कृतीच्या लिपीचं वाचन करणारे ग्रंथ
प्रकाशित केला होता. मोठा ग्रंथ, 200 रुपये किंमत होती. आता ही गोष्ट साधारणतः 85-84च्या दरम्यानची असेल. तेव्हा 200 रुपयाची किंमत मोठीच होती किंवा पैसे नसायचे लोकांकडे. तर ते मला असं म्हणाले, इतना बड़ा ग्रंथ कौन पढ़ेगा, है उसमें अच्छी बात, लेकिन पढ़ने के लिए कौन आगे आएगा. तर त्यालाच बारीकी मग छोटी छोटी पुस्तक काढली, 50 पैसे, 1 रुपया. आणि त्यात आंबेडकर आपला देश बचाओ अशी एक पुस्तिका होती. अशा अनेक पुस्तकं होती. आता पुस्तिका म्हणून आहे. रंगीला गांधी वगैरे होतं. हो. तर मग मी ती वाचली. मग मला वाटलं आपण अशी पुस्तक काढली पाहिजे, म्हणजे कोणालाही ते विकत घेता येईल. तर माझं पहिलं पुस्तक जे निघालं ते साहित्यातील जात्यांची झुंडशाही, 1987 वसंत कानेटकर विरुद्ध आनंद जाधव असा जो सामना झाला, त्यात मी आनंद जाधवांची बाजू घेणारा लेख लिहिला होता. तोच ते पुस्तक रूपात. म्हणजे माझं पहिलंच पुस्तक हे विद्रोही आहे, 38 वर्षापूर्वीचं. छोटंसं होतं. आम्हाला छापायला तेव्हा 60 पैसे काहीतरी खर्च आला आपला ते. म्हणजे 1 रुपया किंमत ठेवू आपण, तर कोणालाही कमिशन द्यावं लागतं लोकांना. आम्ही 2 रुपये किंमत ठेवली, पण ते काही विकलं गेलं नाही, फुकटच वाटावं लागलं. न्यूज प्रिंटमध्ये ते होतं, म्हणजे आकर्षक नव्हतं. आणि कव्हर त्याचं हँडबिलचा पेपर असतो ना, तर अनेकांनी म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे उद्धव शेळके सुद्धा मला म्हणाले, तुमचं पॉम्पलेट मिळालं मला. माझे जवळचे लोक मधुकर केचे म्हणाले की तुमचं वय लहान आहे, इतका मोठा विद्रोह तुम्ही करता, SST लढता. सुरेश भटांनाही दिलं होतं. हे सगळे मित्रमंडळीपैकी होते, ग्रेस होते तेव्हा. ही सगळी मंडळी त्या लोकांच्या जवळची होती. कोणाच्या? राम शेवाळकर वगैरे. आणि त्यांच्या विरोधात माझं पुस्तक होतं. त्यामुळे कोणीच मला मदत केली. तुमचं त्या काळात फार मोठ्या लेखक साहित्यिकांमध्ये पण वावर आहे. हो. जसं आता उद्धव शेळके नाव घेतले, तर ह्या लेखक साहित्यिकांच्या मध्ये तुम्ही त्या काळात कसे घडत गेलात, काय संबंध होते? विशेषतः बीबींची आणि तुमची फार जवळीक होती. बीबी कोलतेंचं काय झालं की मी जेव्हा 10वीत होतो, तेव्हा डॉक्टर बीबी कोलते हे नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. आणि तेव्हा सामूहिक कॉपी झाली होती बऱ्याच ठिकाणी. त्यांनी सगळ्या मुलांना रस्टिकेट केलं होतं जिथे जिथे झाली. आणि मग मोठं आंदोलन झालं होतं त्यांच्या विरोधात की कुलगुरू हटा. पण त्यांनी काही ते आपला निर्णय मागे घेतला आणि ठाम राहिले आणि कुलगुरूंना काही हटवलं गेलं नाही. पण त्या शिकत असतानाच आम्ही कव्हर करतो पेपरचा आपण वह्यांना. एका वहीच्या कव्हरवर त्यांचा एक छोटासा लेख म्हणा की बातमी होती, ताम्रपटाचं वाचन. मला आश्चर्य वाटते, कुलगुरू आहे तरीही अभ्यास करतायत, त्यांचं संशोधन काही थांबलं होतं. या माणसाला भेटावं असं खूप इच्छा होती माझी. तर 81 मध्ये मी नागपूरला आमचे डॉक्टर रमाकांत कोलते PhD साठी गेले. जे पुस्तक आता मिळतं ना, मराठी संध्या सामाजिक कार्य, तर त्याचं ते हिंदीचं मराठी करणं ते आणि मी त्यांच्या मिसेस आणि तिघांनी मी ते काही केलं होतं. तेव्हा आम्ही फिरायला गेलो असताना डॉक्टर बीबी कोलते असे फुटपाथ चालले होते. तो मोठा माणूस पहा, इतका भव्य ऋषी, ते पाया पडलो त्यांच्या. पहिल्यांदा पाहिलं त्यांना. मग पुढे खूपदा भेटीगाठी आमच्या झाल्या. मला वाटतं त्या पुस्तकाला मुखपृष्ठही तुम्ही दिला. 1983 मध्ये मी मुखपृष्ठ केलं त्याचं. त्यात एक चित्र सुद्धा होती. आणि मग त्याचं प्रकाशन नरवेल, मलकापूर गाव बुलढाणा जिल्ह्यातलं, तिथे प्रकाशन झालं. त्या प्रकाशनाच्या वेळी माझ्या चित्रांचंही प्रदर्शन झालं. आणि बीबी कोलते स्वतः त्या कार्यक्रमाला होते. त्यांच्या हस्तेच तो समारंभ झाला. खूप चांगला. ते निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे ते कीर्तनकार, त्याचं कीर्तन झालं. असं गाव जेवण होतं. खूप सुंदर सोहळा होता. आणि आज तुमची एकूण किती पुस्तकं आहेत? आता 78 पुस्तकं पब्लिश झाली. आणि मला वाटतं अनेक साहित्य संमेलनांमध्ये सहभाग राहिला. हो, अनेक प्रकारचे. अध्यक्ष म्हणून विद्रोहीचे पहिल्यांदा. अच्छा. त्याचबरोबर मग एकूण जो तुमचा इतिहासाचा आवडीचा कालखंड आहे तो कुठला आहे जास्त? माझा म्हणजे आता सुरुवातच मला आपल्या प्राचीन पूर्वजांचा इतिहास लिहायचा होता. जे कलावंत होते, साहित्यिक होते, ते कोणत्याही अवस्थेत असतील. म्हणून मी प्राचीन साहित्याकडेच प्राचीन इतिहासाकडेच माझा कल होता. पण काय झालं की हे पुरंदरेचं जाणता राजा नाटक जेव्हा आलं आणि तेव्हा त्याला शह देण्याकरता मी शिवाजी शूद्र कसा हे पुस्तक लिहिलं. पण या पुस्तकाची प्रेरणा कॉम्रेड गोविंद पानसरे एकदा 1988 मध्ये आले होते. त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, जातीवाद विरोधी मेळावा, ऑक्टोबरमध्ये काहीतरी होता यवतमाळला. आणि त्या शिवसेनेचा प्रभाव होता, त्यांचं सत्तेवरती होते बहुतेक. तर मला सांगितलं आमच्या कॉलेजमध्ये काही शिवसैनिकांनी, तुम्ही जाऊ नका त्या कार्यक्रमाला, कारण त्या पुस्तकात शीर्षक शिवाजी कोण होता असं आहे, म्हणजे उद्धट आहे ते. आणि तुम्ही जर गेला काही धक्काबुक्की झाली तर जबाबदार आम्ही राहणार नाही. ही धमकी होती शिवसेनेच्या लोकांची. विद्यार्थी होते पण त्यांनी धमकी दिली होती. मग माझ्याकडे पोलीसवाले आले, तेव्हा तुम्हाला काही
त्रास आहे का, तुम्हाला संरक्षण देतो. म्हटलं मला काही नाही, माझी विद्यार्थी आहे. तर तिथे जेव्हा ते आले शिवसैनिक सैनिक, तेव्हा सगळ्या पोलिसांनी त्यांची झडती घेतली आणि ते समोर जाऊन बसले, मुद्दा समोर जाऊन बसले, म्हणजे गोंधळ करण्याकरता. आणि जेव्हा जेव्हा ते गोविंद पानसरे यांचा निषेध असो असं म्हणायचे, तर मागे आमचे कार्यकर्ते होते. बहुजन समाज पार्टीचा मी काम करत होतो, स्टुडंट फेडरेशन होतो, या मध्ये माझा संबंध होता. सगळे कम्युनिस्ट कार्यकर्ते जे मागे होते. जेव्हा त्याचे निषेध असो म्हणायचे, तेव्हा मागून ते विद्यार्थी विजय असो म्हणायचे. असा गोंधळ बराच काळ चालू होता. पण ते काही घाबरत नव्हते गोविंद पानसरे. तेवढा तुम्ही आता इथे आहात, तुम्ही कोल्हापूरला आला असता तुम्हाला दाबून टाकलं असतं. मग ते पळून गेले, ते निघून गेले. तर बाकी सगळे लोक समोर आले. म्हणजे सभा काही खंडित झाला नाही. त्या सभेचा मी अध्यक्ष होतो. म्हणजे इतक्या मोठ्या माणसाच्या जातीयवाद विरोधी मेळाव्याला मी अध्यक्ष होतो. आणि त्या पोलिसांनी खूप कडक बंदोबस्त केला होता. पण त्यांच्या पुस्तकातून मला प्रेरणा मिळाली. माझं शीर्षक जे झालं शिवाजी शूद्र कसा, हे गोविंद पानसरे यांच्या या पुस्तकाच्या शीर्षकातून. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि हुए शूद्राज हा जो ग्रंथ लिहिला, तो शिवाजी महाराजांवर जो अन्याय झाला त्या काळात राज्याभिषेकाच्या वेळेस, तर त्याचा पाढा वाचण्याकरता बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं. ती सुद्धा एक माझी मुख्य प्रेरणा आहे. शूद्रपूर्वी कोण होते, त्यातला शूद्र घेतला, त्यातला शिवाजी घेतला. मिथकशास्त्रावर तुमचं महाराष्ट्रात फार मोठं नाव आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये जे मायथॉलॉजीचे अभ्यासक होते ते आता हयात नाही, किंवा काही लोकांनी सुरुवात करून दिली, पण त्याला 4 चांद लावायचं काम जे तुमच्या रूपानं झालं. मला वाटतं अनेक विद्यापीठही तुमच्याकडनं अभ्यासक्रम बनवून घेत आहे. तर मायथॉलॉजीच्या बद्दल काय आणि कसे वळलात? मायथॉलॉजीकडे वळण्याचं कारण ज्ञानेश महाराज. चित्रलेखामध्ये त्यांनी गणपतीवर माझा एक लेख छापला आणि दिवाळी नव्याने लेख मला लिहिणं शक्य होतं. जो लेख माझा आधीच आला होता लोकमतला 1995 मध्ये, तोच लेख त्यांना दिला. 2002 की 4 मध्ये त्यांनी छापला. नंतर दिवाळीबद्दल त्यांनी असा धावपळीत लेख मागितला, तो दिला. आणि मग ते म्हणाले की एक लेखमाला सुरू करूया आपण. तर माझं एक पुस्तक छोटंसं पब्लिश झालं होतं, खोटंच खोटं पण किती मोठं. शिवधर्म नावाचं एक साप्ताहिक होतं, गंगाधर बनबरे त्याचे संपादक होते, ठाण्यामध्ये निघायचं. तर तेव्हा त्यात मी लेखमाला लिहिली होती, खोटंच खोटं पण किती मोठं. तर त्या काही लेखांचं संकलन करून किशोर कडोली जिजाई प्रकाशांच्या वतीने हे पुस्तक काढलं. ते ज्ञानेश महाराजांच्या हाती लागलं आणि ते म्हणाले की आता यातले लेख मी छापतो, पुढचे लेख लिहा. जाहिरात देऊन टाकली त्यांनी, लेख मला सुरू करून टाकलं. मी एक तरी एका परीने त्यांनी विश्वासही टाकला आणि एका परीने माझ्यावर दडपणी टाकलं की लिहिणं भाग आहे. वर्षभर मी अनेक विषयावर लिहित होतो, सण उत्सव दैवत, काही धार्मिक धारणा. वर्ष झाल्यावर मग आता लेख मला संपू बा असं त्यांचं मत होतं. मग ते म्हणाले की करू आपण, बंद करू. पण मग लगेच ते म्हणाले की काही दिवस आधी चालवलं होत्या, कारण आम्ही प्रिंटिंग नवीन मशीन आला आहे आमच्याकडे, कलरफुल आपण करूया. मग आणखी 6 मध्ये ती झाली, 1.5 वर्ष. त्यामध्ये मला वाटतं विशेषतः मातृदेवतांचा मातृदेवता हे 2009 ते 11. नंतर पुन्हा त्यांची इच्छा होती मी लेख मला लिहावी. तर मग मातृदेवता हा विषय घेतला की त्याचं शीर्षक माझं होतं आदिमायेचा विश्वसंचार. म्हणजे मातृदेवतांचं जगभर काय स्थान आहे असं मला ते शीर्षक द्यायचं होतं. पण त्यांनी मातृपूजन विश्वभजन असं शीर्षक दिलं. फार छान शीर्षक होतं, मला ते आधी आवडलं नाही, पण ते आता लोकांना पटलं. त्याची मला आता 2 पुस्तकं आली आहेत, आदिमाया आणि भारतीय मातृदेवता. आणि विद्यापीठात अभ्यासक्रमही बनवतायत ना, कुठल्या? आता मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकरता अभ्यासक्रम बनवतोय. साधारणतः 2015-16च्या दरम्यान MA फायनलसाठी 2 पुस्तकं मी लिहिली, साहित्य निर्मिती प्रक्रिया व आस्वाद आणि अभिरुची, आणि एक लिहिलं साहित्याची भाषा. नंतर मग उमेश बगाडे आणि इतिहास त्यांचं मंडळ आहे, त्यांनी एक पुस्तक लिहायला सांगितलं 2 वर्षापूर्वी, गणसमाजाचा काळ. तर ते पुस्तक आता गेल्या वर्षी अभ्यासाला लागलं. यावर्षी मराठी भाषेचा इतिहास आणि मराठी साहित्याचा इतिहास अशी 2 पुस्तकं BA पार्ट 1 साठी लिहितोय मी. आणि आणखी 2 पुस्तकं आली मला. कर्नाटक सरकारनेही तुमचा हो, कर्नाटक सरकारने राजमाता राष्ट्रमाता जिजाऊवर एक लेख माझा घेतला होता 2013 मध्ये. आता यावर्षी मी लिहितोय प्रागैतिहासिक धर्म, जगभर इतिहासपूर्व काळात धर्म कसा होता, असं एक पुस्तक आहे. एक पुस्तक भारतीय धर्म. ही 2 पुस्तकं BA पार्ट 1 ला अभ्यासाला. आणि मला वाटतं तुमच्याकडनं अधिकृत एका असल शिवचरित्राचंही काम सुरू होतं ते. हो, ते अर्धवट राहिलं, ती कथा सांगण्यासारखी नाही. अच्छा. आणि शिवचरित्र किती आहे तुमचे? 2 ते 3 आहे? शिवचरित्र तसं एकच आहे. काय झालं की जेव्हा शिवचरित्र मी लिहिलं हे श्रावण देवरेंसाठी. श्रावण देवरेंनी छत्रपती सत्यशोधक तत्वज्ञान विद्यापीठ स्थापन केलं होतं आणि त्यांची इच्छा होती त्याने शिवचरित्र मी लिहावं.
तर म्हटलं माझा काही अभ्यास नाही आहे, मी प्राचीन साहित्याचाच अभ्यास करणार होतो, इतिहासाचाही करणार होतो. तर हा मराठ्यांचा इतिहासाचा माझा अभ्यास नाही आहे. पण तेवढं नाही, तुम्ही शिवाजी शुद्ध कसा लिहिला ते तुम्हाला एक दृष्टी आहे आणि फुले आंबेडकरी दृष्टिकोनातून तुम्ही लिहा. मग मी त्या दृष्टिकोनातून फुल्यांना, महात्मा फुलेंना काय म्हणायचं आहे, बाबासाहेबांना काय म्हणायचं आहे, त्या दृष्टी 1995 मध्ये शिवचरित्र लिहिलं आणि मग ते 5-6 वर्ष अभ्यासाला होतं. महाराष्ट्रभर त्याचं वाचन झालं, अनेक अवस्था झाल्या. मग ते यांना मी दिलं होतं मराठा सेवा संघ नागपूरच्या लोकांनी, नागपूर आणि चंद्रपूर दोघांनी, प्रभाकर पावडे आणि तिथे काही मंडळी होती चंद्रपूरला, देवानंद कापसे, ईश्वरदास नाईक वगैरे, त्या लोकांनी त्याची 2002 मध्ये बहुतेक 2002 मध्ये त्याची गावाती काढली. आणि नंतर मग मी यांना दिलं होतं किशोर कडूंना की आता ठीक आहे ते संपलं आता. ते म्हणाले ऑलरेडी 2 पुस्तकं त्यांच्याकडे शिवचरित्र होती. चंद्रशेखर शेट्टीचं प्रतिइतिहास होतं आणि श्रीमंत कोकाटेंचं एक शिवचरित्रावर पुस्तक होतं, शिवाजी महाराज. पण आता हे तिसरं ठेवणं बरोबर नाही. मग त्यांनी काय केलं की आपण याची आणखी 3 लेखांचे भाग करतो, असं पुस्तकं झाली. ती 4-5 पुस्तकं, 5-6 पुस्तकं झाली. आणि संत चळवळीवरही तुमचं फार मोठं काम राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये कुठल्या संतांवर तुम्ही काम केलं? नाही, मला काय झालं, माझी गंमत सांगतो की मी MA फायनलला भाषा विज्ञान हा विषय शिकवतो अमोलकर कॉलेजला. आणि मी त्या भाषा विज्ञान आणि व्याकरण ह्या दोन्हीवर टीका करत होतो. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, शिकू आपण पण हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा, असं विद्यार्थ्यांना सांगत होतो. कारण तिकडे बोलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पण गावात चर्चा अशी झाली की बा हा व्याकरणाच्या विरोधात बोलतो आणि ब्राह्मणी भाषेबद्दल बोलतो. तर माझ्याकडून तो विषय काढून घेण्यात आला. 12 वर्ष मी तो शिकवला. नंतर मग माझ्याकडे संत साहित्य देण्यात आलं. 6 वर्ष मी संत साहित्य, म्हणजे 18 वर्ष मी MAला यवतमाळला शिकवलं. मग लोकांना पुन्हा प्रश्न पडला की अनिसा माझ्याकडे होती, बंडापोळ वगैरे, आमचं जे नकारात्मक किंवा नास्तिक असं एक माझी ओळख झाली होती. हा म्हणून संत आम्ही काय शिकवणार. तर आता संतांमध्ये आहे सगळं, आपण काय संतच त्या संतांचे विचाराचे आपण आहोत की आपल्या विचारांचे संत होते. तर मी ते शिकवलं. तर तिथे काय गंमत झाली की बऱ्याच कॉलेजमध्ये नोट्स देण्याची पद्धत आहे. मला नोट्स देणं मुळीच आवडत नाही. म्हणजे ज्यांना घ्यायचं ते नोट्स घ्याव्यात, मी काही देऊन देणार नाही. पण आम्हाला एकदा हेड ऑफ डिपार्टमेंटचा हे फतवा आला, सगळेच नोट्स द्या, तू काही देत नाही, रमाकांत कोलते सरांचा. मी म्हटलं नाही, मी नोट्स नाही देणार. मग मी काय लेख लिहिले संतांवर, ज्ञानेश्वरांवर, तुकारामांवर, रामदासांवरही मला ते आहे लेख माझा, नरेंद्राच्या रुक्मिणीवर, लावणीवर वगैरे, जे काही अभ्यासावर जे होतं ते लेख तरुण भारत, लोकसत्ता ह्या पेपरला छापले गेले. ते त्याच्या कॉपीत विद्यार्थ्यांना दिल्या. तुम्ही झेरॉक्स करा, काही करा, मी तुम्हाला वर्गात नोट देणार नाही. त्यातून संत साहित्य माझं तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांवरही आहे. असं गाडगे महाराजचं तर मोठी गोष्ट आहे. कारण साहित्य अकॅडमी मला ते लिहायला सांगितलं 3-1 वर्षापूर्वी आणि मला वाटते गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी ते काही झालं. आता गाडगे महाराजांच्या पुस्तकामुळे गाडगे महाराजांचं तर चरित्र जाईल लोकांपुढे, पण सोबत माझं नावही जाईल. कारण साहित्य अकॅडमीने जेव्हा आमचा करार झाला त्या सांगितलं की याची भाषांतरं जी होतील 24 भाषेमध्ये, भारताच्या 24 भाषांत भाषांतरी होतील, त्यात कव्हरवर तुमचं नाव आहे. ते इंग्लिश. तर आता वेळही झालाय, सरांना जायचंय. तर आपण सरांच्या एकूण व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपण बघत होतो. खरं तर हे व्यक्तिमत्व प्रचंड बहुआयामी, बहुप्रवाही आहे. असा इतिहासाचा कोणताही कालखंड नाही ज्यावर सरांचा वावर राहिलेला नाही. इतिहासाच्या जोडीला सरांचा आणखीन एक वेगळा पैलू होता, त्यावरही कधीतरी चर्चा करू, जो आहे भ्रमंती. त्यांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा जो त्यांनी भ्रमंतीवर वेळ दिला आणि विशेषतः शिल्पांचं, मंदिरांचं त्यांनी भ्रमण केलं, ती बघितली, त्याचा अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या साहित्यात या प्रकारचे सगळे पुरावे आले. म्हणजे केवळ आर्कॅलॉजी नव्हे तर आर्कॅलॉजी, मायथॉलॉजी, इंडिओलॉजी, त्याचबरोबर हे सगळं ग्रामीण भागातल्या लोककथा, एकूण सगळ्या वावरामधून सरांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे. त्यांच्या एकूण चरित्राची मुलाखत आपण दुसऱ्याही भागामध्ये घेऊया. सर आता विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत आणि त्यानिमित्ताने ते महाराष्ट्रभर फिरत आहेत. परभणीत आल्याबद्दल त्यांचीही आपण सरांची व्यक्तिमत्वाची ओळख करून घेणारी मुलाखत घेतली. एकूण नवोदित सगळ्या साहित्यिकांच्यासाठी सर काय संदेश देत आहेत आपण सरांकडून घेऊया आणि समारोप करूया. एक चांगली गोष्ट आहे, आशादायक, की आता लोक वाचायला लागले. अनेक लोक वाचन संस्कृतीचा लोप पावला, वाचनाचं माध्यम बदललं, व्हॉट्सअपवर लोक वाचतात किंवा आता पॉडकास्ट हा एक प्रकार आहे. ते लोक अनेक कामं करताना, प्रवास करताना ऐकत राहतात. आता मराठी दर्शन नावाचं एक
युट्यूब चॅनल आहे, त्यात माझी 150च्या जवळपास व्याख्यान आहे. तर अनेकांचे फोन येतात दलित ज्यांना फोन नंबर मिळाला असेल की बाई आम्हाला माहीत नव्हतं, प्रवास करताना लोक असतात, स्वयंपाक करताना बाहेर ऐकतात, अनेकांची फोन येतात. हे नवीन माध्यम आता वाचनाचं उपलब्ध झालं आहे. तर लेखक सुद्धा अशा तऱ्हेने घडतील की आपण ते निराश होण्याचं कारण नाही. येणाऱ्या पिढीने आणखी वाचावं भरपूर आणि लिहावं. आता प्रकाशक मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे आणि वाचक वर्ग सुद्धा उपलब्ध आहे असं नाही. थँक्यू सर. सरांचं मनापूर्वक अभिनंदन. आम्हाला वेळ दिला. सरांना चोखोबारायांचं चरित्र देऊया आणि आजच्या मुलाखतीला समारोप करूया. सरांच्या ह्या एकूण कार्यातून अनेक लेखक साहित्यिकांनी प्रेरणा घेतली, अशीच घेत राहतील. धन्यवाद सर.